हाय नमस्कार. तर जेवण चाललंय माझं. शंकरपाळ्या आणलेल्या घरनं. एकलेला स्वयंपाकच केला नाही. का कशावर ठेवले ते बघा. पत्रा हाय सावलेला, पदरावर ठेवल्या. काही साफसफाई चालली आहे, बघू शकता इथं भटीची, परत ते गवताच्या गाड्याचे. बाया गेले जेवायला. माझ्याकडे काहीच नव्हतं. मी येताना चिवडा आणि शंकरपाळ्या आणलेला. म्हणलं आपल्याला स्वयंपाक बनवणं होणार नाही, म्हणलं चला म्हणलं. ते मालकाचा बंगला दिसतोय का तुम्हाला? हो का, पांढरा पांढरा दिसतंय का त्या झाडाच्या तिकडं? हो. ते आवाज येतोय. 2 दिवस झाला आलेली. बाणाचा खुबा काय राहिनाय, म्हणजे राहिलाय थोडाफार. पण बानू ना माझी आठवण काढायला लागली, जेवण पण करे नाही. तिचं ऐकूनच मला स्वयंपाक बी बनवू वाटत नाही. चेहरा बघा माझा कसं झालाय. आता भटीवर वरच्यावर असंच होणार आहे. खाऊ पण वाटेना. 2-2:30 वाजले त्या. म्हणजे भटीचा राडा काढतोय. ही कच्ची निघली वाटतं भटी. हे काय ती भटी सगळी काढायची, पडायला साईडनं काढली. तिकडं पडायला ती काय तिकडे इकडे ढिगारा घातलाय तिकडं. म्हणलं तुम्ही माणसं सगळेजण कोण कोण आले दाखव. नाही बाय, आपल्याला नाही दाखवू वाटत नाही. बिहारीची माणसं आहे ती, बाया आहे ते. आपण आलो कामाला काय हेडेव काढायला आलो, पण तेवढंच तुम्हाला दाखवते. थोडंफार हळूहळू बोलते, कारण इकडं घर आहे ती का नाही, तिकडं बाया आहे त्या. आलो काल आलो की कामाला लावलं, वर कामाला साफसफाई ती का ती सगळी भटी खोलायची. तर आज ट्रॅक्टर येईल हे रोटरायला. मग उद्यापासून चिखल पडेल. त्याला काय तेव्हा वडायची नाही माती, काय नाही, आयता चिखल होईल मिसनीत. गडबड 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 आणि पडन पदा 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 पदा. तुम्हाला मी दाखवीन की कसं चिखल होतंय. आणि तिकडं दुसऱ्या भटींवर कसं आहे माहिती आहे का, माती वडायची, भुसा टाकायचा, राख टाकायची, आमकं टाकायचं, फलानं टाकायचं. लय म्हणजे लय असं जीव हे होतो, लय त्रास पडतो. पण ह्या इथं आहे का नाही चिखल, हे आयताच फक्त कागद हातरायचा. तुम्हाला दाखवते मी. फक्त कागद हातरायचा मोठा लट, आणि त्याच्यावर चिखल बादा 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 पडतो. जसं की काय बघा, आता तुम्हाला तर दाखवते. साखर कशी कारखान्यातनं पडती खाली, तसा ते भुसा हे चिखल पडतो. मग ते पडला का नाही, मग काय करायचं, संध्याकाळीच काढायचं. आपल्याला पाहिजेला असा चिखल पडतो. आता हे दाखवण्यात सांगण्यात नाही मजा, पण ते मी दाखवीनच नंतर तुम्हाला. पण कसं आहे माहिती आहे का, बानूला माझी सवय लागली, आणि बानूला मी इकडं आणू शकत नाही. का माहिती आहे का, थंडी लय आहे आणि तिला टायमाला जेवाय नाही भेटणार. आता मी 2:30 वाजता, आता 2:30 वाजलेत. म्हणलं जेवायला सुट्टी झाली, आणि सकाळनं लवकरच लागलो 8-8:30ला. तेवढंच म्हणलं हॉटेल म्हणून लवकर कामाला लागलो. आता 2:30ला सुट्टी झाली, आणि बानूचं टायमिंग 2चा आहे. मग म्हणलं ती काय होतं माहिती आहे का, मग आता मी एवढे दिवस मी चारलं ना, मग आता लगेच ती दीक्षेच्या हातनं, आईच्या हातनं खायचं म्हणलं तर ती काय करते, अशी डाट बसते, अशी करते. ते आपण असं केलं ना तरी पण उघडत ना, खिटी लावून बसते.
2-3 दिवस करते तशी ती, परत खाते ती सवय लागल्यावर. असं आहे तिचा. पण बानूला काय झालं की मलाच करमत नाही, म्हणून म्हणलं हे काय हो का एवढंच घेतलं हो का, त्यातलं बी थोडं राहिलंय, काय नाही खाऊ वाटेना, पोटाला जीवाला खाऊ वाटतंय. लेकरं नीट असेल तर आई म्हणणार आहे पोट भरून खुलास येतो कामाला, येतो का नाही. हे काय डोक्या ही काही विचारलं नाही, खारप काढून दिला टाकून तिथं. पाणी सकाळी तापवलं, ते पण शेजाऱ्यांचा हांडा होता चुलीवर केलेला, तापवलं. आणि हो का कडीपत्त्याची झाडं बघा किती मस्त आली, ती दिसलं का तुम्हाला. कडीपत्ता ठेवला मी, एकदम गौरान हाय कडीपत्ता, मस्त आहे. आता ही एवढी सगळी भट्टी उकलायची बघा, कच्ची पडेल्या साईडनं शेज लावली, बसली सावलीला घडीभर, बाया सुटले ते खाती. काय खाऊ तर वाटेना, मन लागना. लेकरू सोडून राहायचं म्हणल्यावर मला बी 2-3 दिवस सवय लागूस तर तसं होणार आहे बानूची. पण नाही इलाज आहे, मला करावं लागते. बानूला माझी सवय, मला बानूची सवय आहे. तर चला, हेड्या वावला असला तर एक लाईक करा बरं का भावा बहिणींनो. कारण तुमचा लाईक, मी माझी लेकरं चिमणी सोडून आले कष्ट करण्यासाठी. कारण मी कष्ट करूनच आजपर्यंत पण खाते नाही, इथनं पुढं पण खाणार आहे. पण तुमचा एक लाईक का नाही माझ्या बानूचं नाव मोठं होतंय. तर चला, हेड्या वावला असलं तर पटकन लाईक करा, शेअर करा. तिकडं आवाज येतोय आणि मी म्हणते कोण बोलतंय काय माहिती, तेव्हा येते का नाही तिकडं बंगल्यावर. तर चला, खाते घास भरण जाते, खाल्लं तर खाल्लं नाही तर पाणी पिते. बाय.